अब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, ते ऐका आता, वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती आहे, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमच्या रुमाल स्वयंसेवकाचे पिल्ले घातले, रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्यात. रस्ते अडवते वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात, पाटलांनी सांगितले गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठितान मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, तो पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगते, पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला. आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेक्ट करा, ते कोण कोण आहेत भगवे रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होतं, आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल, त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग, या सगळ्या पोरं इथून माघारी जातील. पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही, हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसत. ती वेळ येऊ